हॅलो फ्रेंड्स, मी सोनल भारत वानकडे. माझ्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासनं मी ठरवलंय की मी एक नवीन जर्नी सुरू करणार, ज्यामध्ये मी आपल्या इंडियन फिलॉसॉफिकल स्कूल्स आहेत, त्या त्या स्कूल्सवर माझे व्ह्यूज मांडणार. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडियन फिलॉसॉफिकल स्कूल्समध्ये ह्या मेजर 9 फिलॉसॉफिकल स्कूल्स आहेत. त्यापैकी 6 ऑर्थोडॉक्स स्कूल्स आहेत आणि 3 हेटेरोडॉक्स स्कूल्स आहेत. ऑर्थोडॉक्स म्हणजे जे वेदाची ऑथॉरिटीला मान्य करतात आणि हेटेरोडॉक्स म्हणजे जे वेदाच्या ऑथॉरिटीला मान्य करत नाहीत. आपल्याला माहितीच आहे की मुख्य आपण 4 वेदाला म्हणजे आपल्याला मुख्य 4 वेदांबद्दल माहिती आहे. ते 4 वेदा कुठले तर ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. या वेदाच्या ऑथॉरिटीला जे मान्य करतात त्यांना ऑर्थोडॉक्स म्हटलं गेलेलं आहे. आणि या वेदाच्या ऑथॉरिटीला जे मान्य करत नाहीत त्यांना हेटेरोडॉक्स म्हटलेलं आहे. तर आपण सुरू करूया अद्वैत फिलॉसॉफीपासनं. अद्वैत फिलॉसॉफी ही आदि शंकराचार्यांनी दिली. खरं तर अद्वैत फिलॉसॉफी हे वेदांत फिलॉसॉफीचा पार्ट आहे. म्हणजे वेदांत फिलॉसॉफीमध्ये पण भरपूर असे लोक आहेत ज्यांनी आपापल्या फिलॉसॉफीज दिलेल्या आहेत. पण वेदांत फिलॉसॉफी हे अद्वैत फिलॉसॉफीमुळे जास्त फेमस आहे. आणि वेदांताचा अर्थ असा होतो की वेदांत म्हणजे एंड ऑफ द वेदास, म्हणजे वेदाचा अंतिम भाग. तसं तर उपनिषदला अंतिम भाग मानला गेलेला आहे वेदाचा. पण याचा वायडर जेव्हा मिनिंग घेतला जातो तर उपनिषदपासनं जितके पण फिलॉसॉफिकल थॉट्स डेव्हलप झाले त्या सर्व थॉट्सला वेदांतला मानला गेलेला आहे. तर चला सुरू करूया अद्वैत फिलॉसॉफीपासनं. अद्वैत फिलॉसॉफी ही आदि शंकराचार्यांनी दिलेली आहे. आणि या फिलॉसॉफीची म्हणजे गरज का पडली तर झालं असं की जे वेदाज आहेत ते मल्टिपल गॉड थेरीजला प्रोत्साहन देते. म्हणजे जसं वरुण झालं, इंद्र झालं, अशा वेगवेगळ्या ज्या नॅचरल फोर्सेसला, सूर्य झालं, चंद्र झालं, असे जे नॅचरल फोर्सेसला जे आहे त्यांना गॉड मानला गेला आणि त्यांची पूजा अर्चनाला प्रोत्साहन देण्यात आलं. तर या वेदासमध्ये मंत्रज आणि हाइम्स आहेत आणि त्या हाइम्समध्ये अशा वेगवेगळ्या गॉड्सला प्रसन्न करण्यासाठी ते मंत्रज किंवा हाइम्स लिहिल्या गेलेले आहेत. आणि हे मल्टिपल गॉड थेरी प्रेझेंट करते. आणि उपनिषद हा जो अंतिम भाग आहे वेदाचा, यामध्ये फिलॉसॉफिकल ॲस्पेक्टवर चर्चा केलेली आहे. तर फिलॉसॉफिकल ॲस्पेक्टवर जेव्हा चर्चा करताना म्हणजे ज्या पण लोकांनी यामध्ये डीप विचार केला त्या लोकांना असं जाणवलं असेल किंवा असा त्या रियालिटीपर्यंत ते पोहोचले. त्यांचं म्हणणं असं आहे की अल्टिमेट रियालिटी एकच आहे आणि ती अल्टिमेट रियालिटी कोण आहे तर ती ब्रह्म आहे, ब्राह्मण आहे किंवा ब्रह्म आहे. मग आता झालं असं की उपनिषद सांगते की अल्टिमेट रियालिटी एक आहे आणि वेदात सांगतात की देअर इज मल्टिपल रियालिटी, म्हणजे देअर इज मल्टिपल गॉड्स. मग यामध्ये साम्य बसत नव्हतं. तर मग त्यानंतर आले भद्रयाना, ज्यांनी ब्रह्मसूत्र दिली. तर त्यांनी यामध्ये साम्य बसवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा भद्रयानाने ब्रह्मसूत्र दिले त्या ब्रह्मसूत्र पण इतके कन्फ्युजिंग होते की लोकांना नेमकं कळत नव्हतं की काय म्हणजे कोणतं खरं आहे, वेदास खरं आहे की उपनिषद खरं आहे की यापैकी दोन्ही खरं नाही की वेगळंच काहीतरी आहे, यामध्ये साम्य बसत नव्हतं. तर मग 8th सेंचुरीमध्ये आले आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्यांनी उपनिषदवर, वेदासवर आणि भगवद्गीतेवर कमेंट्रीज लिहिल्या आणि त्यांचा
त्यांनी त्यावर कमेंट्रीज लिहिल्या आणि त्यात त्यांनी वेदासमध्ये जे मल्टिपल गॉड थेअरी आहे आणि उपनिषदमध्ये जी वन गॉड थेअरी आहे, म्हणजे अल्टिमेट रियालिटी एकच आहे ब्राह्मण, त्यामध्ये सिस्टमॅटिकली साम्य बसवण्याचा प्रयत्न केला. तर खरं तर म्हणजे यामध्ये शंकराचार्याचं खूप योगदान आहे की वेदाची जी ऑथॉरिटी आहे ती शंकराचार्यामुळे कायम राहिली, कारण की त्यांनी जे वेदासमध्ये हायम्स किंवा मंत्रज आहे त्याचा फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट लॉजिकली प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि कोणतीही गोष्ट जेव्हा लॉजिकली प्रूव्ह होते तर लोकांचं मत त्यावर जास्त ठामपणे बसतं. तर शंकराचार्याचं खरंच खूप मोठं योगदान आहे वेदांता फिलॉसॉफीमध्ये, आणि त्यांचे जे फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट आहे तो खरंच लॉजिकली परफेक्ट आहे. पण फरक फक्त एवढा आहे की त्यांनी जे थेअरीज दिल्या, म्हणजे ब्राह्मण आणि रियालिटी किंवा वर्ल्डची जी थेअरी दिली त्यामध्ये त्यांची थेअरी थोडीशी हार्ड कन्सिडर केल्या जाते. म्हणजे बरेच असे लोक आहेत की त्यांची ग्रासरूट लेवलला ती थेअरी त्यांना कळत नाही. तर आज आपण ते समजण्याचा प्रयत्न करू की आदिशंकराचार्याची एक्झॅक्ट थेअरी काय आहे. हे बघा, मी फिलॉसॉफिकल स्कॉलर नाही आहे, मी फक्त माझे व्ह्यू पॉइंट्स मांडते इथे, आणि मी एक जनरल थिंकर आहे. तर मी जे शंकराचार्याला माझ्या पर्स्पेक्टिव्हने जे परस्यू केलं त्याला तुम्ही ॲज हेच खरं आहे असं समजू नका, बिकॉज आय एम ऑल्सो अ ह्युमन बिंग. मी पण कुठे मिस्टेक्स करू शकते, अँड इट्स नॅचरल टू डू मिस्टेक्स. हा ह्युमन बिंगचा एक पार्ट आहे. ह्युमन बिंग मिस्टेक्स करतो. जर आपण परफेक्ट असतो तर आपण इथे नसतो. मे बी आपण तिथे असतो जिथे आता संत आहेत. तर मी संत नाहीये आणि मी एक साधारण मनुष्य आहे, तर माझ्याकडनं चुका होऊ शकतात, याची तुम्ही जाणीव ठेवावी. तर आदिशंकराच्या आपण अद्वैत फिलॉसॉफी सुरू करू, आणि त्यात पण मी एक व्हिडिओ नाही मल्टिपल व्हिडिओज बनवणार. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे विवर्तवाद. आता शंकराचार्याने विवर्तवाद का बरं दिला? जेव्हा उपनिषदमध्ये डीप विचार केला गेला तर तेव्हा बरेचसे प्रश्न असे उद्भवले की हे जग काय आहे, मग हे जग मिथ्या आहे तर मग यात राहण्याचा काय उपयोग आहे, काय पर्पज आहे, आणि मग ब्रह्मा एकच आहे, ब्रह्माचा या जगाशी काय संबंध आहे, हे सर्व प्रश्न आले. आणि त्याला एक लॉजिकल उत्तर त्या काळात कोणी, म्हणजे एक लॉजिकल कंक्ल्युजन थेअरी कोणती तेव्हा समोर दिसून नाही आली. तर शंकराचार्यांनी हे विवर्तवादातनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की हे जग मिथ्या आहे. तर मिथ्या कसं आहे? विवर्त म्हणजे इल्युजन. तर हे जग, शंकराचार्याची थेअरीच ही आहे की हे जग इल्युजन आहे. पण ते कसं इल्युजन आहे? इल्युजन आहे म्हणजे माझा कन्सेप्ट ऑफ इल्युजन थोडा वेगळा असू शकते, जे शंकराचार्य सांगतात त्याचा कन्सेप्ट ऑफ इल्युजन वेगळा असू शकते. कारण आपण आपल्या सर्वांचेच पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असतात, त्यामुळे थेअरीजमध्ये पण डिफरन्स असतो. तर शंकराचार्याचा विवर्तवाद हा आहे की हे इल्युजन असं आहे की जो अल्टिमेट ब्राह्मण आहे त्यामध्ये काही चेंज होत नाहीये. अल्टिमेट जी रियालिटी आहे ती तशीच्या तशी आहे, ती अनचेंज आहे, अनटच्ड आहे. आणि त्याला कुणी, आपण या फिजिकल रियालिटीमध्ये त्याला कुणी स्पर्श करू शकत नाही. त्याला जाणून घेऊ शकतो आपण नॉलेज थ्रू, असं शंकराचार्याचं म्हणणं आहे. जे रिअल नॉलेज आहे त्या नॉलेज थ्रू त्याला जाणून घेऊ शकतो. ती कधी बदलत नाही. मग जगात तर सर्व आपल्याला चेंज होताना दिसतं, सर्व बदलतं, सर्वीकडे बदलाव दिसतो. बर्थ होते, त्यानंतर चाइल्डहुड येतं, मग यंग एज येतं, मग मिडल एज येतं, मग म्हातारपण, आणि मग एका काळानंतर मृत्यू होतो. मग हे सर्व बदलत जातं. तर मग जर अल्टिमेट रियालिटी चेंज होत नाही तर मग आपल्याला या जगात बदलाव का दिसतो? का सर्व बदलताना दिसतं?
मग शंकराचार्याचं म्हणणं हे आहे की ऍक्च्युअल मध्ये बदलत काहीच नाही आहे, पण जे बदलताना आपल्याला दिसतं ती माया आहे. आणि ही माया काय आहे? ही ब्रह्माची पॉवर आहे. ऍज अ पॉवर ब्रह्मा यूज करतो मायेचा. तर आता ही माया कशी काम करते त्यावर आपण बघूया. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. त्यांचं फेमस एक्झाम्पल आहे रोप आणि स्नेकचं. म्हणजे जर संध्याकाळची वेळ आहे आणि रस्त्यावर तुम्हाला एखादी दोरी किंवा रोप खाली दिसली, तर तुम्ही त्याला काय परसिव्ह करता? तुम्ही ऍज अ स्नेक परसिव्ह करता आणि त्याला रिअल समजून तुमच्या मनात जी भीती येते ती तुम्हाला रिअल भीती येते. पण ओरिजिनली स्नेक तिथे आहे का? नाही. ओरिजिनली स्नेक तिथे नाहीये. ओरिजिनली तिथे रोपच आहे. पण तुम्हाला अज्ञानता म्हणजे अंधार जेव्हा असतो, जेव्हा प्रकाश कमी असतो, तेव्हा तुम्हाला ती दोरी पण स्नेक सारखी दिसते आणि त्या स्नेकच्या परसिव्ह जे तुम्ही तुमचे सेन्सेस परसिव्ह करता त्यामुळे जी भीती निर्माण होते ती तुम्हाला रिअल भीती वाटते. तर शंकराचार्याचं हेच म्हणणं आहे की हे जे जग आहे या एक्झाम्पल द्वारे ते समजवण्याचा प्रयत्न करतात की या जगात जे पण आपण रिअल ऍज अ परसिव्ह करतो ते रिअल नाही आहे. ते ज्या स्नेकचं परसिव्ह केलेलं आपण जसं फेक आहे की हा दोरी तिथे असताना पण आपण त्याला स्नेक समजतो, तितकंच फेक हे जग आहे. आणि या जगातले जितके पण आपले इमोशन्स आहे ते या फेक रियालिटीवर आधारित आहे. पण ओरिजिनली तिथे काय आहे? दोरी आहे. मग दोरी हे कन्सिडर केलं आहे अल्टिमेट रियालिटीसाठी आणि स्नेक कन्सिडर केलेलं आहे इल्युजनसाठी. म्हणजे हे जग जे आहे ते मिथ्य आहे आणि दोरी जी आहे, जे अल्टिमेट रियालिटी आहे ती सत्य आहे. जर तुम्हाला प्रकाश जर पूर्ण असता, तुम्ही दोरीला दोरीच समजले असते आणि तुम्हाला भीती नसती वाटली. तसंच जेव्हा अज्ञानताचा प्रकाश दूर होणार, जेव्हा अज्ञानताचा अंधकार दूर होणार, तेव्हा तुम्हाला अल्टिमेट रियालिटी काय आहे ती त्याच फॉर्म मध्ये दिसणार किंवा ती तशीच दिसणार जशी आहे. पण आता तुम्ही एका इल्युजन मध्ये आहे, तर तुम्हाला हे जगातल्या सर्व गोष्टी खऱ्या वाटतात, कारण की मायेचा पडदा आपल्या डोळ्यासमोर आहे. मग ही माया कशी काम करते? तर शंकराचार्याचं म्हणणे आहे की ही माया देवाची एक पॉवर आहे. तर देव ऍज अ पॉवर म्हणून ही माया यूज करतो. आणि आपण पुढे चालून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण हे क्लिअर करणार की मग खरंच म्हणजे शंकराचार्य तर म्हणतात अल्टिमेट रियालिटी चेंज होत नाही. म्हणजे आपल्याला फक्त भास होतो की हे वर्ल्ड क्रिएट केलेलं आहे, पण हे वर्ल्ड नायदर इट इज क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. इट इज अल्टिमेट रियालिटी तशीच्या तशीच चालते आलेली आहे. पण आपल्या समोर तो मायेचा पडदा आहे, म्हणून आपल्याला असं वाटतंय की दिस वर्ल्ड इज क्रिएटेड अँड इट विल बी डिस्ट्रॉइड वन डे, असं आपल्याला वाटतं. पण हे जग क्रिएशन मध्ये पण नाही आलेलं आहे आणि हे डिस्ट्रक्शन मध्ये पण नाही जाणार. ही सर्व एक माया आहे असं शंकराचार्याचं म्हणणं आहे. आणि अल्टिमेट रियालिटी कधीच चेंज नाही होत. मग यानुसार ना जन्म होतो ना मृत्यू होतो, कारण आपण मायेच्या प्रभावाखाली आहे, म्हणून आपल्याला असं वाटतं जन्म होत आहे आणि मृत्यू पण होत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये तसं काहीच होत नाहीये. ऍक्च्युअल मध्ये रियालिटी ही चेंज होत नाहीये, रिअल तसंच्या तसंच आहे. पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण हे पण बघू की शंकराचार्याची गॉडची थेअरी काय आहे, ती पण आपण बघू. आणि शंकराचार्याने अजून कोणत्या थेअरीज दिलेल्या आहेत. आज आपण विवर्तवादावरच चर्चा करूयात. तर आता हे झालं शंकराचार्याचे थिंकिंग. तर मला काय वाटतं, माझे काय व्ह्यूज आहे त्याच्यावर. मला शंकराचार्याचं एक हे पटलेलं आहे की अल्टिमेट रियालिटी कधीच चेंज नाही होत. ती जशी आहे तशीच आहे. आपण तिला परसिव्ह नाही करू शकत, कारण की आपण या जगात राहतो, या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये राहतो. तर आपण एका इल्युजन मध्ये आहे, हे मला मान्य आहे.
पण शंकराचार्य जे म्हणतात की इल्युजन हे ब्रह्मा म्हणजे अल्टिमेट रियालिटीची एक पॉवर आहे. जसं जादूगर जेव्हा जादू करतो तर जादू करण्याची जी जादूगराकडे पॉवर आहे, तसा देव हा एक जादूगर आहे आणि त्याच्याकडे माया करण्याची ही एक पॉवर आहे. इल्युजन इल्युजन प्रकट करण्याची पॉवर आहे. पण मी हे मान्य करते की अल्टिमेट रियालिटी चेंज नाही होत, तशीच आहे. पण मला नाही वाटत ही माया देवाची एक पॉवर आहे. तसं पाहिलं तर माझी थेरी पण त्या थेरीकडेच जाते. पण यात थोडासा डिफरन्स आहे, की मला वाटतं माया ही माइंड आणि बॉडीचा जे युनियन झालेला आहे सोल सोबत, त्या युनियनमुळे माया प्रकट होते. ही देवाची पॉवर नाहीये. तसं तर सर्वच या जगातनं उत्पन्न झालेलं आहे त्या डिवाइन पॉवरमुळे. तर आपण हे मान्य करू शकतो शंकराचार्याच्या थेरीनुसार की माया ही देवाची पॉवर आहे. पण लॉजिकली कन्क्लुजन जर आजच्या 21st सेंचुरीमध्ये जर मला लॉजिकल कन्क्लुजन द्यायचं आहे एका फिलॉसॉफिकल थेरीवर, तर मी हेच देणार की माया ही देवाची एक पॉवर नसून ते माइंड आणि बॉडीच्या कॉम्बिनेशनमुळे जे इल्युजन तयार होतं, त्यामुळे आपल्याला हे सर्व इल्युजन वाटतं. ॲक्च्युअलमध्ये रियालिटी कधी चेंज होत नाही आणि रियालिटी कधी चेंज होणार पण नाही. आणि मी शंकराचार्याच्या या थेरीला पण मान्य करते की नायदर वर्ल्ड इज क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. हे वर्ल्ड आपल्याला भास होतो की हे वर्ल्ड क्रिएट केलेलं आहे. कारण की जेव्हा आपण एका लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये बघणार, कारण की दिस युनिवर्स हॅज मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ इयर्स ऑफ म्हणजे पास्ट आहेत युनिवर्सचा. आणि अल्टिमेट रियालिटी तर अनंत म्हटलेली आहे. तर मला असं वाटतं की अल्टिमेट रियालिटी ही कधीच बर्थमध्ये येत नाही किंवा कधीच डेथ पण होत नाही. ती चेंज होत नाही कधीच. क्रिएशन तर हा एक प्रोसेसचा पार्ट आहे. प्रोसेस कंटिन्यू सुरू आहे. एक जण बर्थला येणार, तो मृत्यूला जाणार, मग दुसरा बर्थला येणार, तो मृत्यूला जाणार. तसंच काही क्रिएट होणार, काही डिस्ट्रॉय होणार आणि ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. आणि ही प्रोसेस काय म्हणतात, एका सर्क्युलर पाथमध्ये सुरू आहे. जसा सर्कलचा एंड नसतो तसा या क्रिएशनचा एंड नाही आहे आणि अल्टिमेट रियालिटीचा पण एंड नाही आहे. जसा सर्कलचा स्टार्टिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट आपल्याला दिसत नाही, तसंच या क्रिएशनचा स्टार्टिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट हा आपण कधी प्रूव्ह नाही करू शकत. ते कंटिन्यू एक प्रोसेस सुरू आहे आणि अल्टिमेट रियालिटी पण ही कंटिन्युअस आहे. त्याला कधी एंड नाही आहे, त्याला कधी स्टार्ट नाही आहे. जिथे एंड होतो तिथेच ती स्टार्ट होते. तर फक्त माझ्या आणि शंकराचार्याच्या थेरीमध्ये इतकाच डिफरन्स आहे की शंकराचार्य म्हणतात की अल्टिमेट रियालिटी ही देवाची एक पॉवर आहे, माया ही देवाची पॉवर आहे. आणि मी म्हणते की माइंड आणि बॉडीच्या कॉम्बिनेशनमुळे माया म्हणजे इल्युजन तयार होतं आणि त्या इल्युजनमध्ये आपले सेन्सेस काम करतात आणि या जगाला रिअल समजतात. जे की हे जे रिअल असतं ते कधी बदलत नाही आणि आपण सतत बदलाव बघतो. आणि एकच रिअल गोष्ट प्रत्येक स्पीशीजसाठी मी माझ्या आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की एकच वस्तू प्रत्येक स्पीशीजसाठी वेगवेगळी रियालिटी तयार करते. जसं की रोज माझ्यासाठी रेड कलरचा आहे, ह्युमन बिईंगसाठी रेड कलरचा आहे, वेगळ्या स्पीशीजसाठी ते रेड कलरचं नाही आहे. त्यांच्यासाठी रियालिटी वेगळी ठरते. तर माझा आणि शंकराचार्याचा इतका डिफरन्स आहे. आणि हा डिफरन्स साहजिक पण आहे, कारण की शंकराचार्य 8th सेंचुरीमध्ये त्यांनी थेरी दिली तेव्हा ह्युमन बिईंगचं नॉलेज जे आहे, सायंटिफिक नॉलेज, तेव्हा आताच्या सायंटिफिक नॉलेजच्या
हिशोबाने तेव्हाचं नॉलेज कमी होतं आणि तेव्हाचा जर तुम्ही काळ पकडला तर शंकराचार्याची ही थेरी ही खरंच प्रोफाऊंड थेरी आहे, पण त्याला समजण्यासाठी डेप्थ ऑफ नॉलेज जे पाहिजे ते खूप म्हणजे विशिष्ट प्रकारचं डेप्थ ऑफ नॉलेज पाहिजे त्याला. म्हणजे खरंच शंकराचार्यांनी जे त्यावेळेस रियालिटीला परस्यू केलं, मी पण सपोज त्या काळात असती तर मी पण एक्झॅक्टली त्याच याच्यात परस्यू केलं असता. आणि शेवटी माइंड आणि बॉडी आणि लँग्वेज आणि आपण जे भौतिक जग बघतो त्याचा आपल्या थिंकिंगवर खूप असर होतो. आता मी 21st सेंचुरीमध्ये आहे म्हणून मला म्हणून माझी थेरी ही आहे. आणि मी असं नाही मानत की कोणती थेरी परफेक्ट असते, कारण की मला जरी वाटतं की मी सत्याला जाणते, पण ते एक्सप्रेस करणं खूप डिफिकल्ट असतं आणि ते ॲज अ रिअल म्हणून आपल्याला एक्सप्रेस करण्यात डिफिकल्टी येते, कारण लँग्वेज कमी पडते, आपला एक्सपिरियन्स कमी पडतो, या सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. म्हणून कोणती पण थेरी परफेक्ट नाही पण नियर टू परफेक्ट असू शकते आणि ती एक्झॅक्टली जर आपल्याला समजली तर आपली लाईफ तितकीच चांगली होते. तर विवर्तवादवर इतकंच मी थांबू इच्छिते आता. आणि तुमचे जर काही कमेंट्स असणार, काही तुमचे डाऊट्स असणार तर तुम्ही नक्की विचारा. शंकराचार्यावर तुमचे जितके पण डाऊट्स असणार तुम्ही कमेंट सेक्शनला मला लिहून पाठवा. आणि प्लीज मला हे व्हिडिओ फक्त काय एक म्हणजे वन वे नको आहे, 2 वे असायला हवंय. तुमचे जितके क्वेश्चन्स येतील तितकं मला म्हणजे त्याचे उत्तर द्यायला आवडेल आणि माझ्या थिंकिंगमध्ये तितकंच काय म्हणणार एक वेगळा चेंज तुम्हाला दिसून येणार. कारण की फिलॉसॉफी हे कधीच हे टीचिंग नाहीये. टीचर जेव्हा शिकवतो तेव्हा वन वे शिकवतो. टीचर शिकवतो आणि स्टुडंट्स ऐकतात, हे वन वे कम्युनिकेशन होतं. पण फिलॉसॉफी म्हणजे मला असं वाटतं फिलॉसॉफी हे नेहमी 2 वे असायला पाहिजे आणि तुमचे जितके डाऊट्स येतील तितकं माझ्यासाठी चांगलं असेल. सो प्लीज तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि थँक यू. आजसाठी इतकंच.